मंडळी, गांधी घराणं आणि मराठवाड्यातलं सातव घराणं यांचे संबंध खूप जवळचे आहेत असं बोललं जातं. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसनं त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं. मात्र महाराष्ट्रात येत्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधकांच्या महाविकास आघाडीला विविध जिल्ह्यांमध्ये धक्के बसत आहेत. अशातच हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि आता त्यांनी नुकतंच चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण त्यांनी हा निर्णय का घेतला? भाजपच्या नेमक्या कोणत्या नेत्यांनी त्यांना गळाला लावलं? आणि प्रज्ञा सातव नेमक्या कोण आहेत? प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागं नेमका मास्टरमाइंड कोण आहे? सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी रंगली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. आपापसात युती करणं असेल किंवा मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं असेल, या सगळ्या घडामोडींना वेग आलाय. काही दिवसांपूर्वीच विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात पक्ष प्रवेश करून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. तर आता राहुल गांधी यांच्या निकटवर्ती असलेल्या प्रज्ञा सातव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून राहुल गांधींना मोठा धक्का दिलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्या पाठोपाठच काँग्रेसला देखील भाजपनं आता हा तगडा झटका दिलाय. मंडळी, हिंगोलीच्या राजकारणात माजी खासदार दिवंगत राजू सातव यांच्या नावाची एक हवा होती. मधुरवाणी, सुसंघटित संघटन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व, या जोरावर सातव यांनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला बनवला होता. पण कोविडमध्ये सातव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर हिंगोलीत काँग्रेसचा दबदबा कमी झाला. त्यातच आता प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. म्हणजे प्रज्ञा सातव ह्या डॉक्टर आहेत आणि त्या काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वतःचं असं एक स्थान बळकट केलं होतं. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून देखील ओळखले जायचे. 2014च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा देखील समावेश होता. त्यानंतर मात्र राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते आणि त्यानंतरच राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात स्वतःचं असं स्थान बळकट केलं. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून देखील काम केलं होतं. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदं त्यांनी भूषवली होती. परिणामी त्यांच्या निधनानंतर काँग्रेसनं त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी दिली आणि त्या विधानसभेच्या आमदार झाल्या. मात्र 2030 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असताना देखील त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या. पण प्रज्ञा सातव यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, त्याची कारणं काय आहेत तेही समजून घेऊयात. तर म्हणजे याचं पहिलं कारण सांगितलं जाते ते म्हणजे लोकांना काँग्रेसमध्ये आपलं भवितव्य सुरक्षित दिसत नाहीये. मंडळी, गेल्या काही वर्षापासून काँग्रेस महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून अगदी कमी झालेली पाहायला मिळते. त्याचं कारण आहे पक्षातील गटबाजीचं राजकारण. पण खरं तर काँग्रेस पक्षासाठी निष्ठेनं काम करणारे वरिष्ठ लोक आज देखील काँग्रेसमध्ये आहेत. पण आता हळूहळू काँग्रेसचे नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली आहे. लोकांना आपल्या भविष्याची आणि पक्षाच्या भविष्याची अजिबात शाश्वती वाटत नाहीये. त्यामुळे प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा असं बोललं जात आहे. आता याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे स्थानिक पातळीवरची धुसफूस. मंडळी, हिंगोली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षात पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांमधील संघर्ष आणि सलग निवडणुकातील अपयशांमुळे काँग्रेसची पकड सुटत चालली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांना खासदारकी मिळाल्यानंतर जिल्ह्यात राजीव सातव गट आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. या अंतर्गत वादाचा मोठा फटका पक्षाला बसल्याचं चित्र स्पष्ट झालं. राजीव सातव यांच्या निधनानंतर आमदार प्रज्ञा सातव यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सातव समर्थकांकडून करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीमुळे काँग्रेसमधील नाराजी आणखी वाढली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रज्ञा सातव यांचे सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू ठरली. मात्र याच कारणामुळे काँग्रेसमधील इतर अनेक पदाधिकारी प्रज्ञा सातव यांच्यापासून अंतर ठेवूनच वागत होते. म्हणून प्रज्ञा सातव यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असावा असं देखील बोललं जात आहे. आता याचं तिसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे मार्गदर्शक
मार्गदर्शनाची कमतरता. मंडळी, गेल्या काही दिवसात काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडलाय. यामध्ये कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, माजी खासदार शिवाजी माने, जिल्हाध्यक्ष संजय बोधारे, दिलीप देसाई तसेच माजी आमदार भाऊ पाटील गुरेगावकर यांचा देखील यात समावेश आहे. परंतु मंडळी, काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाची उणीव भासत होती. हे देखील एक कारण असू शकतं. सोबतच आमदार असून सुद्धा पक्षातील गटबाजीमुळे त्यांना पक्षात हवा तसा मान सन्मान मिळत नव्हता आणि सोबतच पक्षात काम करत असताना सहकार्य केलं जात नव्हतं. परिणामी पक्षात निष्ठेनं काम करून सुद्धा त्यांना समाधान मिळत नव्हतं, असं देखील आता बोललं जात आहे. पण मंडळी, आता काही लोकांकडून ही सगळी भाजपची राजकीय खेळी आहे असं देखील बोललं जात आहे. सोबतच प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशामागे भाजपच्याच काही नेत्यांचा हात आहे असं देखील बोललं जात आहे. यात सर्वात जास्त चर्चा होतीये ती अशोक चव्हाण यांच्या नावाची. खरं तर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर काँग्रेसला गळती लागायला सुरुवात झाली. आता अशोक चव्हाण यांच्या पुढाकारानेच प्रज्ञा सातव यांना देखील भाजप पक्ष प्रवेश दिलाय का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. पण यामध्ये मास्टरमाइंड मात्र कोणतरी दुसराच आहे. याचं कारण म्हणजे अशोक चव्हाण यांनी प्रज्ञा सातव यांना भाजपमध्ये घेतल्याची चर्चा काँग्रेसचे कार्यकर्ते नाकारत आहेत. आणि सोबतच राजीव सातव असतानाही अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे कधी मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध नव्हते. आणि सोबतच प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना अशोक चव्हाण यांनी त्यांचा यामागे आपला हात नाही असं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे आता प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश कोणी करून घेतला याचे सगळे धागेदोरे भाजपचे दिग्गज नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जुळतायत. काँग्रेस पक्षातली विसंगती, स्थानिक पातळीवरचं पक्षांतर्गत असलेलं धुसफुशीचं राजकारण आणि प्रज्ञा सातव यांची नाराजी बावनकुळे यांनी ओळखली होती. आणि हीच संधी साधून बावनकुळे यांनी प्रज्ञा सातव यांना योग्य वेळी म्हणजेच महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर संधी साधत काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश दिलाय. आणि या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहिल्यामुळे तेच या पक्ष प्रवेशामागील मास्टर माइंड आहेत असं आता बोललं जात आहे. खरं तर बावनकुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना काल आम्ही भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांचं स्वागत करू असं सांगून कालच हा पक्ष प्रवेश होण्याची चिन्ह दाखवली होती. पण मंडळी, कळमनुरीच्या राजीव सातव या उमद्या नेत्याच्या निधनानंतर गांधी परिवारानं त्यांच्या परिवाराला आधार देत प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेतल्या एका रिक्त जागेवर नियुक्त केलं होतं आणि नंतर पुन्हा एकदा त्यांना 6 वर्षांचा पूर्ण कार्यकाळ बहाल केला. पण प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाचा हात अचानक सोडून दिल्यानंतर राजकारणातील पक्षनिष्ठेचा मुद्दा आता चर्चेत आलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात 2014 पासून गेल्या 11 वर्षात अनेकांनी पक्षांतर केली. त्यात आता प्रज्ञा सातव यांचं नाव विराजमान होणार आहे. मागील काळात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात आश्रय घेतल्यानंतर गांधी परिवाराला त्याचं कदाचित आश्चर्य वाटलं नसेल. पण सातव यांची पक्ष सोडण्याची कृती गांधी कुटुंबाला मात्र चकित करणारीच नव्हे तर धक्का देणारी असल्याचं मत काँग्रेसमधल्या नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. पण तुम्हाला या पक्षप्रवेशाबद्दल नेमकं काय वाटतंय? बावनकुळे की आणखी कोण? प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागचा खरा मास्टरमाइंड कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.